आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढा पाऊस झालाय की नदी नाल्याचं फुल भरून वाहिलेच भाऊ आणि धरणं पण 100% भरले त्यामध्ये शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय ना भाऊ. सगळं काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय पब्लिक, मी आहे कन्नडचा कार्तिक आणि स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर आजचा विषय नेमका असा आहे भाऊ, काल रात्री आमच्याकडे भयंकर पाऊस झालाय बरं का. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भरपूर सारं नुकसान झालंय. म्हणलं चला थोडा फेरफटका मारून मला दवाखान्यात पण दाखवायचं होतं कारण माझी तब्येत खराब आहे. त्यासाठी हातनूरला आलो. दवाखान्यात वगैरे दाखवून झालं रे म्हणे चल तुला दाखवतो आपल्या शिवनाला किती पाणी आलं. इकडे मी आल्यावर पाहिलं बाबा इकडे तर भयंकर पाणी वाहतंय बरं का. म्हणलं बाबा इथे एवढं पाणी वाहत आपल्या टाकीच्या धरणाला किती पाणी आलं असेल हे म्हणे चल ते पण पाहून. एवढी तब्येत खराब असून सुद्धा मी याला टाकायला जायला हो म्हणलं बरं का. तिकडे जाता सुद्धा पाऊस सुरू झाला. आता पावसाला माझं एकच म्हणणं आहे बाबा तू नेमके पडतोय का आमच्या उडतोय बस झाला बाबा जिरली आमची. आणि बोरगाव ते टाकळे हाकार असतंय बाबा एकदम खतरनाकच. आम्ही का दोनदा पडता वाचलोय बरं का. आम्ही कधी मध्ये आलो तर आमचे एवढे हाल होत आणि जे रोज जात असतील त्यांचे काय हाल होत असतील बाबा. कोणतरी घ्या म्हणणार आहे रस्त्याचं. पण बोरगाव ते टाकळी नॅशनल आहे म्हणे आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट टाकळीला आणि इकडे आले मी पाहिलं बाबा एक काय पाणी मी पूर्ण जिंदगीत मी कधी एवढं पाणी पाहिलं नाही. आणि या पावसामुळे का भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बरं का. कोणाच्या गावड्या कोणाच्या म्हशी कोणाच्या बकऱ्या पाण्यामध्ये वाहून आल्या. पिकांचं पण भरपूर नुकसान झालंय. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ना त्या शेतकऱ्याला का सरकारने मदत केलीच पाहिजे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून बघताय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. बाकी मी भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाबा गाईज.